व्यवस्थित घाल. असं नाही घालायचं ग. कुणीकडं केक कट करायचं की नाही त्याच्या इकडं घालायचं. ओके असं घाल. आता इकडे सगळं आलं बघ. हां असं लाव. हां लाव. पिलू इथं पाठीमाग लाव ना. इथं पाठीमाग लाव. लाव तिथे. पिलू असं लाव. बरं लाव. कुठं तरी लाव. कर लाव. पिलू प्लीज लाव लवकर. वेळ झाले. डिझाईन कसं झालं? आवडलं तुला? थांब थांब. सोड सोड सोड. ये अगं एवढं लांब. तुला मी मगाशी सांगितलं तू रडू नकोस. आपण घेऊया बाबाच्या गजर. तुला आपल्याला लांब जायचं आहे आणि ते ट्रॅफिक खूप आहे आणि आपल्याला हायवेवर न जायचं आहे. आपण ज्यावेळेला जायचंय त्यावेळेला बघ आता कडे खाली गेलो बुद्याचं. आता शांत बस. येस शिकून घे तू. आमचं काम हलकं करून. अगं थांब की पहिला घालून देते. अगं मोडशील पिलू. जरास हे करायचं. थांब झालं. थांब 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 थांब. कसं झालंय केक? आवडलं? येस चलो. बरं ठीक आहे. डन चलो. शिशा चल पिलो लवकर. पिलो चल. वेळ होत आहे. अंधार व्हायला लागले. सोनू ए चल लवकर. बाय केलीस का तिला? चल चल लवकर. वेळ नको. का ॲक्च्युली पूर्ण व्हिडिओ ना की खूप लेंदी होत होता म्हणून विचार केला की चला आपण सेकंड पार्टमध्ये घेऊ. सो अशा रीतीने आमचा केकसुद्धा छान तयार झालेला आहे. आम्ही छान तयार झालो आणि निघालो आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि खूप ऑलरेडी मला तरी वाटतं की ट्रॅफिक मिळणार आहे आपल्याला. कारण संध्याकाळची ना की खरंच खूप गर्दी होत असते आणि ट्रॅफिकसुद्धा मिळेल. सो बघूच आपण पुढे आता. सो केक डिझाईन कसं झालं तर नक्की सांगा. रसमलाई केक खूप दिवसातून मी बनवलेला आहे आणि मला एवढं डॅम शुअर मला माहिती आहे की केक हे ऑलरेडी खरंच खूप छान बनलं असणारच आहे. कारण खूप छान मायने वगैरेही मी बनवत असेल त्यामुळे स्वीटनेस थोडंसं जादाच असतं असं मला हे वाटतं. सो चला जास्त वेळ नको घ्यायला आणि पटकन जाऊन तिथे ना की जेवणाचीही तयारी केलेली आहे. मी तिला म्हणत होते की जेवण वगैरे काही नको बट खरंच ऐकणार नाही ती. कारण खूप दिवसांनी आम्ही असं जेवणार आहोत त्यामुळे जेवायचंही बेत केलेली आहे ती. सो गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. एक पाठीमाग काहीतरी म्हणून सांगतात कर्म चांगलं करा. काय ट्रॅफिक आहे. टायगून शिशा अगं पिलू हे खा ना. मी घालते की तिला. मी नाही घालणार. तू तुझं खायचं नाही आहे. हां चला. हॅपी बर्थडे. अरे कटच नाही अजून झालं. हां हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू
यू. हॅपी बर्थडे डिअर प्राजक्ता. हॅपी बर्थडे टू यू. मग काय मम्माला एक भरू की. ए बेला तू घाल पिलो माऊला घाल. माऊला बरोबर. शिशा माऊला घाल. थांब गं, अगं तुला घालतात द्यायला लागलं. हा अगं ते आहे की कट केलेला हा. video. श्रीषा घाल ना ग. वेगळं द्यायचंय. हा हा घाल. व्यवस्थित हाताने पकड. हा. हा, मी पकडते. हा. हे धर. थांब हा. थांब. थँक्यू. केक काय घरी बनवलास गं? झालंय. अजून मला वाटतं ना की ब्लॉगिंगचा अजून ना की सवय मला अजून लागलेली नाही असं वाटतं. कारण मी गेल्या ना जे मुवमेंट असतात ना ते कॅप्चर करायचं खरंच राहून जाते. आणि असंच काय ते सेलिब्रेशनच्या वेळेलाच सगळं आठवण येत असतं आपल्या मोबाईलची किंवा व्हिडिओ शूट वगैरे करायची. जेवण छान केलेले होते. हाताला खरंच खूप छान चव आहे. त्यामुळे मस्त असं जेवण केलं. छान बसलो आहे आम्ही थोड्या वेळानं. आणि आता मी तुम्हाला कुठं घेऊन जाते ना चला दाखवते. खूप छान आयडिया आहे. खूप छान कल्पना मला तर खरंच खूप आवडली आहे. आणि काहीतरी नवीन गेल्या वर्षीही त्यांनी तो प्रोजेक्ट केलेला होता बट सक्सेस झालेलं होतं. म्हणून ह्यावेळेला ही एक छोटासा बिझनेस ते करत आहेत. तर ते म्हणजे आंब्याचं. गेल्या वर्षी ही घरातूनच करत होते. जे ओळखीचे होते ते फक्त ओरिजिनल आंबे रत्नागिरी किंवा कोकणातनं मागवून घेत होते आणि सेल करत होते. खूप छान प्रतिसाद गेल्या वर्षी मिळालेला होता. म्हणून ह्या वेळेला त्यांनी शॉप घेऊन थोडंसं आता आपला आंब्याचा सीझन सुरू असतो ना तर त्यावेळेला तो बिझनेस करायचा असं ह्याने ठरवलं आहे दोघांनी. त्यामुळे तो प्रोजेक्ट आता सध्या करतायत ते. आणि ॲक्च्युली ना की दोघांच्या हाताला खरंच सक्सेस आहे. जे करतील ते सक्सेस होतच असतं. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे सगळ्यांचा आशीर्वाद तर असतोच आणि आपण ही साथ द्यायचंच आहे. तर ॲक्च्युली खरंच खूप छान आंबे आहेत त्यांच्याकडे. मी ऑलरेडी टेस्टसुद्धा केलेली आहे. आत्ता नाही की लास्ट इयर. आत्ता फर्स्ट टाईमच आत्ता आलेलं आहेत. आत्ता सीझन सुरू होत आहे आणि ओरिजिनल आहे. त्यामुळे केमिकल वगैरे किंवा पिकवण्यासाठी वगैरे काही औषध वगैरे नसतं. त्यामुळे ओरिजिनल सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे त्यांचे आंबे चवीला खरंच खूप छान येतात. म्हणून हे करतायत. तर चला बघू आता इथे तुम्हाला गेल्यावर दाखवते. रोड टच मिळाली की ग कणी नाही मोबाईलचं इकडे आहे की दोन आहे की आधी होतं ते तसंच राहिले. राहिले होय. हां 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 ओके. ओपन एवढंच ओपन जास्त नाही आत येऊ लगेच. चप्पल काढ पिलं बाहेर. का बरं हा काय लगेच आत आली सर म्हणजे काय मला काय कळलं. आंब्याचं बरंच होय. हा हा ते पोतीचं जास्त वास यायलाय. बघ किती आंबे आहेत शिशा. हा ना कच्च्यात पिलो हे सगळे. आपण पिकल्यावर घेऊन जाऊया. तुला देतो पिकल्यावर आपण घेऊन जाऊया. हा हे असंच ठेवावं लागतं ना. आम्ही असं पोतर ठेवतोय. हा हा झालं काय जवळपास 200-250च्या वर आहे साईज. नाही ते एक आंबा दाखवू मला व्हिडिओ राहिला माझा जरा मोठा देतो. मोठा दे. हा मगाशी जरा चेंज केलं. हे बॉक्स वरती तुमचंच करून घेतलं नाही नाही नाही, हे नाहीये. मागच्या वर्षीचं आमचं नावच येणार. अच्छा वास घेऊन बघा. हे बघ जवळपास बाहेरचे इथले तरी छान आहे ना ग. हे रोड टच मिळालं आणि रस्त्याला लोक येतात विचारतात. हे चांगला ना. हा कुठला आता आपण वरनं डायरेक्ट हायवेच आहे ना. चांदणी चौकचा. अच्छा हा हा हो असं जातंय. हो आपण आता वरनं जायचं की खाल्लं जायचं मग. अच्छा वरनं जायचं असलं तरी पण इकडं रस्ता आहे आणि इथनं पण दिसतंय हे बोर्ड. हा हा इथलं हायवेनं पण दिसते. हा हा लुक एट मी.
खरंच आंबे खरंच खूप छान होते आणि तिथून निघालो आम्ही आणि जाता जाता विचार केला की विभानच्या घरी जायचं, कारण गेल्या आठवड्यामध्ये ते सगळेच आजारी होते, म्हणून म्हटलं की जाता जाता त्यांना भेटू आणि मग जाऊ, कारण परत उद्या संडे आणि श्रीषाची एक्झामही सुरू आहे, जो नंतर वेळ मिळणार नाही आहे. तरी आय थिंक 10 10:30 तरी वाजलेले आहेत, तर घरी जायला 12 साडेबारा 1 तरी वाजणारच आहे. तूच एक भूत आहेस. हाय श्रीषाला बघा, एक भूतनी आली आमच्या घरात. अंजलिका मंजिलिका बस आल्या बघ, कोल्हापूरला जातीस काय? अंजलिका हसबंड कुठं आलो आपण? आई अहो ते विजन तिकडे आले की, मग तिकडे कसं जायचं आपण? अंजलिका अंजलिका म्हणायचं. आपण एक रील आले काय ते माहिती आहे काय तुला ते? डोसा हा. इडली सांबार चटणी येस, डोसा इडली सांबार चटणी बरोबर आहे. बघ तुला कसं माहित झालं? अरे त्याच्यापेक्षा पहिले मला माहित होतं. हो ना. मग ते रील करायची का आपण? हो हा, मग त्याच्यासाठी आपल्याला डोसा पण करावा लागेल, इडली सांबार चटणी पण करावं लागेल. डोसा इडली हा. सांबार चटणी लईच बोलायला लागलास. मग डोसा इडली सांबार चटणी. डोसा इडली सांबार चटणी हे कोण शिकवलं तुला? शॉर्ट्स मध्ये बघितलं. मोबाईलच बंद करायला पाहिजे तुझं. चपाती वडापाव चपाती वडापाव भाजी बरोबर आहे. चपाती इथं अण्णा इडली. चपाती वडापाव हे विशेष इथं अण्णा इडली. अरे चपाती वडापाव भाजी आतमध्ये इथं अण्णा इडली. काय अण्णा इडली. हे बघितलं अण्णा सांबार डोसा अण्णा इडली सांबार चटणी आपला अन्नाची संख्या. अण्णा इडली डोसा इडली सांबार चटणी छान आहे ना. छान आहे. छान दिलं आहे ना ते. हुशार आहेस. मस्त दिलं. मस्त आहे. सगळ्यांनी खूप छान कमेंट केले. आपण पण बनवायचं. हो ना. चटणी डोसा इडली सांबार चटणी हे बहुतेक आपण प्रत्येकाला त्याला पार्किंग अलाउडच असते. 704 वाल्यांचं कोणाच तरी आहे आणि तुम्ही ते लावतायसा. चल खेळायला दे का तुला? खेळ जा. दुपारी बोलू आणि आपण थोडा अभ्यास करू. थोडा वेळ खेळू, थोडा वेळ खाऊ आणि थोडा वेळ टीव्ही बघू. थोडा वेळ खाऊ खेळू आणि थोडा वेळ अभ्यास करू आणि थोडा वेळ रुटीन. आता जरा झोप. ओके ओके झोप आता. नाही येते झोप. अंधार झाला ना. असं म्हणतो तोच त्या हेलिकॉप्टर करतो तोच. ॲक्च्युली ना वर गेल्यावर मी खरंच व्हिडिओ घ्यायचं विसरूनच जाते. नेक्स्ट टाईम नक्कीच घेऊ, कारण आईस्क्रीम पार्टी छान केली. श्रीषा आणि विभा दोघेही खरंच खूप छान खेळले, ड्रॉइंग वगैरे काढत होते आणि ते बघून मी खूप हसायला येत होतं. खरंच तो मोमेंट कॅप्चर करायला हवं होतं. नेक्स्ट टाईम नक्की करू. आणि चला मग आता थांबू इथेच, कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. 12:30 वगैरे वाजलेही आहेत आणि घरी जायला तरीही थोडासा वेळ होईल. सो ब्लॉग कसा झाला तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूच आता उद्या आपण छान असं नवीन एक रेसिपी घेऊन येऊ, कारण संडे आहे त्यामुळे एक वेगळं काहीतरी व्हायलाच हवं असं मला तरी वाटतं. बट डिपेंड आता उद्यावरची, कारण अजून काही ठरवलेलं नाही आहे. पण घरी जाऊन ठरवू, नाहीतर मग उद्याचा दिवसही पूर्ण वेळ जाईल. चला थांबू इथेच. बाय बाय, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम